आज मी बनवला होता बदाम आणि खजूरचा शेक, पण त्याआधी एक गंमत झाली ती सांगते. तर नाही तर संध्याकाळच्या वेळेस सगळी कामं आवरून मी गेले होते. माझी एक साडी होती ती फॉल बिल्डिंगला टाकायला. ती टाकली, भाजी वगैरे घेतली आणि घरी येताना बिल्डिंगच्या खाली पोरं खेळत होती. म्हटलं आपण बाजूनेच जावं, एखाद दुसरा बॉल जर डोक्यात बसला तर आपल्यालाच महागात पडेल. मग घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर लगेचच माझे मिस्टर पण आले. त्यांना म्हटलं चला मला एक वस्तू घ्यायची आहे. तर आम्ही गेलो, तर जाता जाता मेडिकलमध्ये हे मसाजर घेतलं आणि गेलो डायरेक्ट एका सेलमध्ये. आता ह्या सेलमध्ये आल्यानंतर माझे मिस्टर चांगलेच ह्या सेलच्या पिंजऱ्यात फसले होते, कारण मी एक वस्तू घ्यायच्या हिशोबाने आले होते आणि मी दिसेल ती वस्तू घेत होते. हे पाहिजे ते पाहिजे करत करत मी तिथे भरपूर सारी शॉपिंग केली, कारण तिथे व्हरायटीजमध्ये वस्तू होत्या. आणि घरी जाताना माझे मिस्टर मला म्हणत होते की आता इथून पुढे तू कधी अचानक बाहेर चल बोलली तर मी अजिबात तुझ्या बरोबर येणार नाही. आणि मी मात्र मागे बसून फक्त त्यांचं ऐकत होते आणि मस्त अशी हसत होते. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना जेवायला वाढलं आणि मी माझ्यासाठी बदाम आणि खजूरचा शेक बनवायला घेतला. त्यासाठी आधी मी भिजवलेले बदाम त्याची सालं काढून घेतली एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. खजूर टाकलं क्वांटिटीनुसार, स्वीटनेससाठी गुळ पावडर ऍड केली आणि दूध थोडं थोडं टाकत मी मस्त मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. आता माझ्याकडे ब्लेंडर किंवा ज्युसर नाहीये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मला जास्त वेळ लागला आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली आणि एका ग्लासामध्ये काढून घेतली आणि पिऊन बघितलं तर खरंच खूप मस्त झाला होता. बदाम आणि खजुरामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप वेळापर्यंत आपलं पोट भरलेलं राहतं आणि सारखी सारखी भूक पण लागत नाही. तर तुम्ही सुद्धा हा शेक घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा लागतो. माझ्या मिस्टरांचं पण जेवण झाल्यावर त्यांना हा शेक मी प्यायला दिला तर ते मला बोलले वाव मस्तच झाला. चला तुम्हाला पण आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.